नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा 7/12 या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील खूप महत्त्वाची बातमी आहे. बोगस लाडक्या बहिणींवर आता गुन्हे दाखल होणार आहेत, कारण लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी ही माहिती दिलेली आहे. लातूर जिल्ह्यातील तब्बल 25,133 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता ज्या बहिणींनी बनावट कागदपत्र घेऊन योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे. चुकीचे कागदपत्र आणि खोटी कागदपत्र दिली असली तरी चुकीच्या पद्धतीनं शासनाची योजना गेली नाहीच पाहिजे. त्यामुळे 100% ती जे असतील ते रद्द होतील अशा पद्धतीनं जर आलं असेल आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतील. त्यामुळे कोणी खोटी माहिती भरून अर्ज भरला असेल तर लाडकींवर गुन्हे दाखल होणार आहेत. मात्र आता आदिती तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण याच्यावर पाहूया. लाडकी बहीण योजनेच्या अर्जात गैरप्रकार करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी सांगितलंय. या संदर्भात 4 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे बोगस लाभार्थींवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा आदिती तटकरेंनी दिलाय. बघा आदिती तटकरेंनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आलाय. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला आणि बाल विकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांनो, नियमबाह्य लाभ घेऊ नका, अन्यथा तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहणार नाही. आता पुढच्या बातमीकडे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी आता भगवानगड धावून आलेला आहे. कारण भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत असा संदेश दिलाय. आजपर्यंत भगवानगडाचा राजकीय कारणासाठी वापर करू न देणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना मात्र पाठिंबा दिल्यामुळे त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय. आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. मग नामदेव शास्त्रींनी आणखी काय म्हटलं आपण प्रमुख मुद्दे पाहूयात. धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, तर त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवलं जाते. धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा माणूस नाही. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानं संप्रदायाचं नुकसान होते. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची दखल का घेत नाही. राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केली जाते. धनंजय मुंडेंची काय प्रतिक्रिया आपण पाहूया. तर मारेकऱ्यांना फासावर लटकवणं महत्त्वाचं आहे की माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन एका समाजाला लक्ष्य करणं महत्त्वाचं आहे, याचा विचार ज्यानं त्यानं करावा असं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे. संकट आज आलेलं नाही आहे. 53 दिवसापासून आपण पाहताय. आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातं आहे. आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे. संतश्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. धनंजय मुंडेनंतर आता अंजली दमानी यांच्या प्रतिक्रियेकडे वळूया. नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या दमानी चांगल्याच संतापल्या. धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी, त्यामुळे धनंजय मुंडेंविरोधातील पुरावे नामदेव शास्त्रींना देणार असल्याचं दमानी यांनी म्हटलंय. तर शास्त्री असं बोलणार नाहीत आणि बोलले असतील तर दुरुस्त करतील असा विश्वास मनोज जरांगेंनी व्यक्त केलाय. ते धनंजय मुंडे जेव्हा
अगदी सुचिरभूत होऊन भगवान गडावर येतात ते धनंजय मुंडे वेगळे आहेत आणि जे समाजात वावरताना लोकांमध्ये वावरताना ते जे धनंजय मुंडे आहेत ते वेगळी व्यक्तिमत्व आहे. तर हे त्यांचे दोन चेहरे जे आहेत, जे नामदेव शास्त्रींना दिसत असेल तो त्यांचा वेगळा चेहरा आहे आणि जो जनतेला दिसतो तो त्यांचा वेगळा चेहरा आहे. खूप इच्छा असून देखील जाता येत नाही आहे, पण मी हे कागदपत्र मात्र अतिशय एक्सप्लेनेटरी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणार आहे. महंत कारण ऐश्वर्य संपन्न ते श्रद्धास्थान आहे मोठं. खंडण्याबद्दल, चोऱ्याबद्दल, बलात्काराबद्दल, छेडछाडीबद्दल अशांबद्दल बोलतील असं वाटत नाही. संप्रदायावर परिणाम होण्याचा काय संबंध? गुंड थोडे संप्रदाय चालवतात आणि अशा गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय कसे चालू शकतात? बाबाजी असं बोलतील असं वाटत नाही आणि ते बोलले असतीलच तर दुरुस्तसुद्धा करतील. राज्यातल्या बातम्या पाहिल्यानंतर आता एक महत्त्वाची बातमी आहे कुंभमेळ्यातून. अभिनेत्री ममता कुलकर्णीला आता महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे ममताला दीक्षा देणाऱ्या लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची देखील आचार्य महामंडलेश्वर पदावरून हकालपट्टी करण्यात आली. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी कारवाई केली. महाकुंभमेळ्यात ममता कुलकर्णीनं दीक्षा घेतली होती. त्यानंतर ममताला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनवलं होतं. त्यामुळे मात्र किन्नर आखाड्यात मोठा संघर्ष सुरू झाला होता. आज बड़ी दुख की बात है कि एक पब्लिसिटी की खातिर व्यक्ति कुछ भी हद तक गिर जा रहा है. आज अगर यही ममता इस्लाम कबूल लेती तो ये धर्माचार्य जो बन रहे हैं और जो हैं ये क्या कुछ बोलते तभी? आज वो सनातनी बच्चा सनातन में आ गया तो सबको पेट में दर्द हो गया और ऋषि अजय दास को हम कहाँ से जानेंगे? ग्राफिकच्या माध्यमातून आणखी काय मुद्दे आपण पाहूया. ममताचा काही दिवसांपूर्वीच पट्टाभिषेक पार पडला होता. संन्यास घेतल्यानंतर ममताला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद दिलं होतं. लक्ष्मी त्रिपाठींनी ममताला किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर बनवलं. लक्ष्मी त्रिपाठींनी सनातन धर्म आणि देशहिताचा विचार सोडल्याचा आरोप आहे. ममता देशद्रोही प्रकरणातील असल्याचा आरोप करत आखाड्याचा विरोध आहे. आता पुढच्या बातमीकडे. शिक्षण क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी आहे. 10वी आणि 12वी या बोर्डाच्या परीक्षेमध्ये आता बुरखा बंदीबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी थेट बोलणं टाळलंय. मात्र शालेय शिक्षण विभागानं बोर्डाच्या परीक्षेसाठी पूर्ण तयारी केली असून कॉपी होणार नाही असं दादा भुसेंनी म्हटलंय. बोर्ड परीक्षेत बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. मात्र भुसेंनी यावर थेट भाष्य करणं टाळल्याचं पाहायला मिळतंय. तोच विद्यार्थी आले आहे, तीच विद्यार्थिनी आली आहे की नाही, असे अन्य प्रकार आता मतदानाच्या टायमाला पण अशा गोष्टी नजरेसमोर आलेल्या आहेत. ते बुरखा घालून आलेले आहेत पण नेमकं तो त्या व्यक्तीत निघालेला नाहीये. तर म्हणून अशा पद्धतीचे लाड किंवा लागून चालन कोणाचेच करू नये असं मताचं मी आहे. कॉपी मुक्त परीक्षा हे मिशन आपल्या शालेय शिक्षण विभागाचं राहिलेलं आहे आणि म्हणून कॉपी कोणही विद्यार्थी करणार नाही याची काळजी विभाग त्या ठिकाणी घेतो आहे. कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, पर्यवेक्षक तिकडे आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेतो आहे. त्यामुळे बोर्ड परीक्षेत बुरखाबंदीवरून महायुतीच्या मंत्र्यांमध्येच विसंवाद आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय. आता पुढच्या बातमीकडे. बुरखा घालूनच परीक्षा देण्यावर मात्र मुस्लिम विद्यार्थिनी ठाम आहेत. कॉपी टाळण्यासाठी बोर्डाच्या परीक्षेत बुरखा नको अशी मागणी भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केली होती. मात्र बुरखा घालूनच परीक्षा देणार असा निर्धार काही विद्यार्थिनींनी व्यक्त केलाय. नहीं, ये ठीक नहीं है. हमारे कॉन्स्टिट्यूशन का भी उन्होंने भी हमें हक दिया है कि हमें क्या पहनना है और क्या नहीं पहनना है. तो हमारा हक है, हम बुर्का पहन के आएंगे, हम इसमें सेफ फील करते हैं और एग्जाम के टाइम भी हम बुर्का पहनकर ही आना चाहेंगे. हमारा मजहब ये सिखाता है कि हमें चोरी
चोरी वगैरह और चीटिंग वगैरह से दूर रहे, तो हम चीटिंग वगैरह नहीं कर सकते हैं, बुरके में हम सेफ रहते हैं। एक राजकीय घडामोडी पुण्यातून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेनं आता पुण्यात ऑपरेशन टायगर राबवायला सुरुवात केली आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, हुसेन दलवाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलंय. मात्र आपण एकनाथ शिंदेंना कामानिमित्त भेटलो असं धंगेकरांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझ्या एका कामानिमित्त मी त्यांना भेटलो आणि माझ्या कामाचे ते म्हणले प्रयत्न करतात, पण आता गेलं की बातमी होती. ह्याच्यापूर्वी मी काय एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो नाही का? भेटलो ना, अजितदादांना 100 वेळा भेटलो. उलट मी गेलो ना या 2 महिन्यात. काँग्रेसमध्येच आहे ना आता मी. तुम्ही काय मला हे विचारताय? काँग्रेसमध्येच आहे. रवींद्र दंगेकर कुठेही जाणार नाही. माझ्या गाठी भेटावंच लागेल ना आता काय कामानिमित्त. पुण्यातल्या बातमीनंतर राज्यभरातल्या आणखी काय घडामोडींचा आता वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 पासून. पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पुण्यात थिएटर अकादमीच्या कार्यक्रमात शिंदे आणि राज ठाकरे एकत्र आले. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा आज दोघं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. दादर माई मतदारसंघावरून मनसे आणि शिंदे सेनेत वाद निर्माण झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा येईनचा नारा दिलाय. विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. त्यावेळी त्यांनी विश्व मराठी संमेलन होईल तेव्हा पुन्हा येईल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आलेत, कारण फडणवीसांनी मंत्र्यांना कामकाजाचं वेळापत्रक ठरवून दिलं. त्यानुसार सर्व मंत्री आता सोमवार ते बुधवार मुंबईमध्ये राहणार आहेत. गुरुवार ते शुक्रवार राज्यभरात विभागाच्या कामाचा आढावा बैठक घेतील. शनिवारी आणि रविवार आपल्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावणार आहेत. याशिवाय प्रत्येक विभागात सुरू असणाऱ्या सुनावण्या या विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देखील फडणवीसांनी दिल्याचं कळतं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या बजेट सादर करतील. त्यापूर्वी पंतप्रधानांनी गरीब मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहावं असं वक्तव्य करून शुभ संकेत दिले. विकसित भारतासाठी केंद्र सरकार मिशन मोडवर असल्याचं ते म्हणाले. आता विकसित भारताचं वारू उधळल्याचे संकेत त्यांनी दिलेत. राज्यपाल होणं म्हणजे तोंडाला कुलूप लावणं असं म्हणत माजी मंत्री छगन भुजबळांनी राज्यपाल पदाला स्पष्ट नकार दिला. पुण्यातील एका मुलाखतीत राज्यपाल पदावरून छगन भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर भुजबळांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. दरम्यान छगन भुजबळ नेमकं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलीस प्रशासन अलर्ट झालेलं आहे, कारण आता राजकीय नेत्यांना दिल्या जाणाऱ्या अंगरक्षकांच्या नेमणुका स्वतः पोलीस अधीक्षक करणार आहेत. विशेष बाब म्हणजे 7 दिवसांनी या ड्युटीमध्ये बदल केला जाणार आहे. तर अंगरक्षकांचं स्वतंत्र पथक तयार केलं जातं. बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना अप्रत्यक्षपणे कानपिचका दिल्या. मात्र धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी टीका केली. सरपंच सत्तेप्रकरणी बजरंग सोनवणे पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत देखील सोनवणेंनी आक्रमक भूमिका घेतली. तसंच वाल्मी कराडची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार सोनवणेंनी केली. बीडमधील बुट्ट्या गायकवाड हत्येतील आरोपींना धस यांच्या पत्नीने मदत केली असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्तीने केलाय. हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं धसांच्या शेतात मिळाल्याचा दावा सदावर्तीने केलाय. त्यामुळे धस यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा सदावर्तीने दिलाय. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याची SIT कोठडी आज संपली होती, त्यामुळे त्याला कोर्टात हजर केलं होतं. सुरक्षेच्या दृष्टीनं VC द्वारे ही सुनावणी पार पडली. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांवर संतापले. सर्वसामान्य नागरिकांचे 4 तासात जवळपास 350 निवेदन आल्यानं बावनकुळेंनी संताप व्यक्त केलाय. तुम्ही कामात दिरंगाई करत असल्यानं नागरिकांना असं निवेदन घेऊन यावं लागतंय असं म्हणत बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. यापुढे कामात दिरंगाई चालणार नाही अशी तंबी बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना दिली. येवला विधानसभेसाठी 24 फेब्रुवारीला मॉकपोल होणार आहे. छगन भुजबळांचे विरोधी उमेदवार माणिकराव शिंदे यांनी EVM यंत्रावर आक्षेप घेतलाय. निवडणूक आयोगानं मतमोजणीसाठी ठरवून दिलेलं शुल्क माणिकराव शिंदे यांनी भरल्यानंतर मॉकपोल होणार आहे. येत्या 24 फेब्रुवारीला येवला विधानसभेसाठी मॉकपोल होणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलंय. ठाकरे गटाचे 12 माजी नगरसेवक, माजी महापौर आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी पक्षप्रवेश झालाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून पक्षांतर केल्याचं त्यांनी सांगितलं. रायगडच्या कर्जतमध्ये शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे, कारण महेंद्र थोरवेंच्या आमदारकीला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टानं स्वीकारली. अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंनी ही याचिका दाखल केली आहे. महेंद्र थोरवे यांनी खोटा प्रचार केला, डमी उमेदवार उभे करून विजय मिळवल्याचा सुधाकर घारेंचा दावा आहे. शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे पदाधिकारी अशोक धोडींचा मृतदेह सापडला आहे. कारच्या डिक्कीमध्ये धोडींचा मृतदेह आढळून आलाय. धोडी यांची लाल कलरची कार एका बंद दगडखाणीत आढळलेली आहे. गेल्या 12 दिवसांपासून अशोक धोडी बेपत्ता होते. त्यांचं अपहरण करून हत्या झाल्याचा संशय. या प्रकरणी पोलिसांनी आधीच काही आरोपींना अटक केली. मात्र धोडींची हत्या का झाली हे अद्याप कळू शकलं नाही. शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करावा या मागणीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अंडी घेऊन त्यांनी आंदोलन केलं. राज्य सरकारनं मध्यान्ह भोजनातून अंडी बंद केल्यानं आव्हाडांनी आंदोलन केलं. उत्तर महाराष्ट्रात 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान गारपीट आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. सध्या बंगालच्या उपसागरातून ताशी 30 ते 35 किलोमीटर वेगानं आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात पुढील आठवड्याभर ढगाळ वातावरण राहण्याचा देखील अंदाज आहे. राज्यात जीबी सिंड्रोममुळे चौघांचा बळी गेला. पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे गुरुमध्ये राहणाऱ्या 36 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झालाय. त्याच्यावर 21 जानेवारीपासून उपचार सुरू होते. दुसरीकडे पुण्यातल्या नांदेड गावातल्या 60 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय. पुण्यात गुरुवारी जीबी सिंड्रोमचे 3 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे बाधित रुग्णसंख्या 130 वर पोहोचली आहे. त्यातील 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. जीबीएसमुळे आतापर्यंत 3 मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. दरम्यान आतापर्यंत पुणे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील घरांचं सर्वेक्षण करण्यात आले. तसंच बाधित गावातील जलवाहिन्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात येते. पुण्यात जीबी सिंड्रोमचा उद्रेक 9 जानेवारीपासून सुरू झाला. त्यानंतर 3 आठवड्यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला जाग आली आहे. आरोग्य विभागानं जीबीएस रुग्णांची वाढती संख्या, उपचार आणि औषधांची उपलब्धता याबाबत मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. सर्व जिल्ह्यांना या सूचनांचं पालन करण्याचे निर्देश दिलेत. पुणे जिल्ह्यात पाणी पुरवणाऱ्या 15 बोरवेल केंद्राच्या पाण्यात आता ई कोलाय नावाचं विषाणू आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताहेरी, क्रिकेटवाडी, नांदेडगाव आणि डीएसके विश्व या परिसरात सर्वाधिक जीबीएसचे रुग्ण आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेकडून या परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर आणि बोरवेल केंद्रांची तपासणी करण्यात आली होती. या पाण्यात ई कोलाय विषाणू आढळून आलाय. या सर्व केंद्रांवर आता कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. पुण्यानंतर नागपूरमध्ये देखील जीबीएचची रुग्णसंख्या 7 वर पोहोचली आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात जीबीएचच्या एका रुग्णाची नोंद झाली आहे. 56 वर्षीय रुग्णानं उपचार घेतलेत. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर नागपूर शहरात मेडिकल कॉलेज तसंच शासकीय रुग्णालयात सध्या 5 पैकी 3 जीबीएस रुग्ण दाखल आहेत. हे रुग्ण बाहेरील जिल्ह्यातील किंवा लगतच्या राज्यातील असल्यानं अद्याप नागपूर मनपाकडे नोंद नाही. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना बैठकीसाठी बोलावलं होतं. मुख्यमंत्र्यांनी पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतलाय. अभिनेत्री स्वरा भास्करचं एक्स अकाउंट कायमचं बंद करण्यात आलेलं आहे. स्वरा भास्करनं स्वतःची माहिती इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली आहे. महात्मा गांधींबाबतचा फोटो आणि तिच्या मुलीचा तिरंग्यासोबतचा फोटो यावर कॉपीराईटचं उल्लंघन केल्याचा दावा करण्यात आल्यानं स्वराचं म्हणणं आहे. एक्सनं थेट अकाउंट सस्पेंड केल्यानं तिनं नाराजी व्यक्त केली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं सोनेरी मुकुट घालून प्रवीण पोटेंनी स्वागत केलं. यापूर्वी प्रवीण पोटे यांनी राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि रासू गवई यांना देखील सोनेरी मुकुट दिला होता. शेकडो कार्यकर्त्यांसमोर पोटे यांनी सोनेरी मुकुट दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. मंत्री आणि पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बावनकुळे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.